दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात महिनाभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी मनअकलंगी शिवारात जीवाची पर्वा न करता तरुणांनी धाडसानं बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडली आहे। या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचं कौतुक होत आहे। पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागानं ताब्यात घेतलं आहे। विजापूर जिल्ह्यातील लोणी बीके येथील शेतात असलेले कल्लप्पा कोटाळ यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला। ही माहिती समजताच लोणी मनअकलंगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला। मनअकलंगी येथील योग्यप्पा नेलप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोनमध्ये दिसला। या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी मनअकलंगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवलं। तसेच हलसंगी येथील वैदू समाजाच्या धाडसी तरुणांना बोलावलं। संतोष बजरंगी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बाबू बजरंगी, गुंडू हलसंगी, इरप्पा बजरंगी, मलकप्पा बजरंगी, पिंटू कळकी यांच्यासह 20 ते 25 तरुण आले। त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्ष बागेच्या एका बाजूस जाळे लावले। यावेळी लोणी बीके, मनअकलंगी, हलसंगी आणि गोटाळ येथील 200 तरुण ग्रामस्थांनी या द्राक्ष बागेला वेढा घातला। हलसंगीच्या तरुणांना जिथे जाळी लावली होती त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला। जेव्हा धाडस दाखवत तरुणांनी जाळीत अडकलेल्या बिबट्याला काठी आणि हातानं दाबून जागचा हलू दिला नाही। दोरीनं त्याचं पाय बांधले। बिबट्याला पकडण्याच्या या झटापटीत 5 ते 6 जण जखमी झाले। त्यामध्ये अर्जुन केसुगोळ, राजू म्हेत्रे आणि शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसेच मनअकलंगी आणि गोटाळ येथील 2 जखमी झालेत। दरम्यान विजयपूरहून वन विभागाच्या पथक घटनास्थळी आलं। पकडलेल्या या बिबट्याला तरुणांनी उचलून वन विभागाच्या पिंजऱ्यात घातलं। त्यानंतर वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले। हलसंगी येथील वैदू गोल्लार समाजाच्या धाडसी तरुणांचे अनेकांनी कौतुक केलंय। तर या तरुणांमुळे लोणी बीके, मनअकलंगी आणि गोटाळ गावचे अनेक जण बिबट्याला पकडण्यास धाडसाने पुढे आलेत। युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केलंय। सध्या कर्नाटकातील समाज माध्यमांवर बिबट्या पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर्ती भागातील इंडी, चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याचीच चर्चा रंगली आहे। और आयतो मंदर